माझं पुणं सुंदर पुणं आता सर्वांनाच परिचित झालेलं आहे. या व्यासपीठाच्या वतीनं आज वर्षाखेरीच्या निमित्ताने मी आपल्या समोर काही माझं मत मांडायचा प्रयत्न करणार आहे. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 हे कॅलेंडर वर्ष. या कॅलेंडर वर्षामध्ये आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये चांगल्या वाईट बऱ्याच अनुभवांची शिदोरी हे आपल्या जवळ आली असेल. आपण 2025च्या सुरुवातीला जे काही संकल्प केले असतील त्या संकल्पाची नेमकी आजची स्थिती काय याबाबतचा विचार आपण नक्कीच करत असतो. या स्पर्धेच्या जीवनामध्ये तो आपण केलाही पाहिजे. त्याचं कारण भारतीय विचारसरणीमध्ये व्यक्तिगत विकास हा स्थायीभूत आणि अंगभूत घटक म्हणूनच मानलेला आहे. मी आपल्याला आज काही गोष्टींची जाणीव करून देण्याची माझी कल्पना आहे. त्याचं कारण एकच की त्याची जाणीव आपल्याला आहे, पण त्याचं गांभीर्य हे भविष्य काळाच्या दृष्टीने महत्वाचं असल्या कारणाने मी आज ते मांडायचा प्रयत्न करणार आहे. याचे 2 एपिसोड मी करणार आहे. त्याचं कारण असं की संपूर्ण 2025 हे साल आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये नेमकं कसं आलं आणि कसं गेलं याचा विचार जसा आपण करा, तसंच आपलं सार्वजनिक आयुष्य जे आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, अशा सार्वजनिक आयुष्याचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा विचार आपण करतो की नाही, आणि तो केलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण जानेवारी पासून सुरू झालेलं वर्ष कॅलेंडर संपल्यानंतर 2026 ची जी जानेवारी महिना आहे, या महिन्याच्या दरम्यान आपण नवीन वर्षाला सामोरं जाणार आहोत. आणि हे जे 2026 जानेवारी पासून सुरू होणारं नवीन वर्ष आहे, त्या निमित्ताने 2025चा आढावा घेणं ही अतिशय महत्वाची गरज आहे. मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतोय की इस्रायलच्या संदर्भामध्ये नानासाहेब पालकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. नानासाहेब पालकर हे संघप्रचारक. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी खूप वर्षांपूर्वी म्हणजे किमान 50 वर्षापूर्वी इस्रायलच्या संदर्भामध्ये एक पुस्तक लिहिलं होतं, छळाकडून बळाकडे. या पुस्तकाचा उल्लेख मी मुद्दाम करतो. हे पुस्तक कदाचित आपण पाहिलंही नसेल, परंतु हे जरूर शोधून आपण वाचा. सध्या तर वाचन संस्कृती जोरात आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्याचं कारण एकच की एक देश आणि त्याची असलेली लोकसंख्या ही सर्व जगभर असताना पुढच्या वर्षी आपण नक्की भेटूयात जेरुसलेम मध्ये. अशा प्रकारची भावना ठेवून ही सारी माणसं एकत्रित येतात आणि एक राष्ट्र निर्माण करतात. त्याचं नाव आहे इस्रायल. मी याचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो की जगातल्या चांगल्या गोष्टी या प्रत्येकानेच घेतल्या पाहिजेत. किंबहुना माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आणि माझ्या सार्वजनिक म्हणण्यापेक्षा पर्यायाने माझ्या देशाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींचा विचार करत असताना विविध देशांचा अभ्यास आणि विचार हा आपण केला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण एकच की भविष्याची ती गरज आहे. 50 वर्षाचा एकंदरीत आढावा जर आपण घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की धर्मांध शक्तींचं मोठ्या प्रमाणावरती प्राबल्य वाढत चाललंय. जागतिक स्तरावरती या विषयाचे अनेक अनुभव आणि अनेक घटना आपण प्रत्यक्ष अनुभवतो आणि स्वाभाविकच जगाचा एक घटक या नात्याने भारताने देखील याचा विचार केला पाहिजे. भारताची परिस्थिती तर खूप गंभीर अशा अर्थाने आहे की 3 बाजूला आपल्या सीमांवर आपली शत्रू राष्ट्र आहेत. एका बाजूला पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे, तिसऱ्या बाजूला चीन आहे. आणि या 3ही राष्ट्रांचं भारताशी असलेलं नातं हे आता कोणाला समजून सांगावं लागेल अशातला भाग नाही. परंतु भारतीय नागरिक म्हणून आपण त्याचा विचार कसा केला पाहिजे. त्याचं कारण एकच की 2014 नंतर मोदी सरकार आल्यानंतर आणि त्याच्या आधीची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तो आपण सगळ्यांनी स्वीकारला आहे. त्याचं कारण एकच की राष्ट्रीय समस्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरक्षा व्यवस्था या संदर्भामध्ये मोदी सरकारची असलेली धोरणं आणि प्रत्यक्षामध्ये भूमिका आणि त्याची अंमलबजावणी याचा विचार करणं हे काळाची गरज आहे. ती तुमची माझी गरज आहे. कारण माझं आणि तुमचं अस्तित्व व्यक्तिगत आयुष्यामध्ये जर टिकायचं असेल तर आपलं सार्वजनिक आयुष्य आपलं चांगल्याच पद्धतीने आणि सुरक्षिततेकडे गेलं पाहिजे. अशा प्रकारची भावना ही तुमच्या माझ्या जीवनात आहे. तुम्हाला कल्पना आहे की पुणे शहराची लोकसंख्या गेल्या 30 वर्षामध्ये 40 लाखाहून अधिक आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. आणि या लोकसंख्येच्या मुळे तयार झालेले भीषण प्रश्न हे देखील आपण चर्चा करतो.
परंतु या सगळ्याचा मूळ जे आहे ते आपल्या सुरक्षेशी संबंधित आहे. आपल्याला पोलीस ठाणी पाहिजेत, आपल्याला पोलिसांचा फार मोठ्या प्रमाणावरचा बंदोबस्त पाहिजे, आपल्याला वाहतूक समस्येवरचं उत्तर शोधायचंय. या सगळ्या गोष्टी करत असताना माझी काही कर्तव्य आहे ती कर्तव्य देखील मला करावी लागतील, असं मला या निमित्ताने आपल्याला सुचवायचंय. कारण 2025 साल हे आपल्याला खूप बोलकं करून गेलेलं आहे, खूप अनुभव देऊन गेलेला आहे. हे म्हणण्याचं कारण असं की आपण स्वाभाविकच आर्थिकदृष्ट्या समर्थ होत आहोत, विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहोत आणि त्यामुळे 4 पैसे आपल्या खिशामध्ये आहेत. आपण पर्यटनाच्या निमित्ताने बाहेर पडतो आहोत, पडलंच पाहिजे, जगाची ओळख करून घेतली पाहिजे, आनंद मिळवला पाहिजे. या साऱ्या गोष्टींबरोबरच या सगळ्या विषयांचे असलेले धोके हे सगळ्यांनाच लक्षात आलेले आहेत. पहलगामचा झालेला भ्याड हल्ला हा याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पहलगाम जी जम्मू काश्मीर मधलं एक ठिकाण, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्साहाने पर्यटक नेहमीच जमत होते, त्याप्रमाणे ते जमले. 22 एप्रिलला त्या ठिकाणी जमलेल्या सर्वच पर्यटकांना एका भीषण संकटाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्या ठिकाणी भ्याड असा हल्ला केला. प्रत्येकाला नाव विचारलं गेलं, धर्म विचारला गेला आणि त्याला गोळी घालण्यात आली आणि स्वाभाविकच 26 निष्पाप लोकांचा मृत्यू हा त्या ठिकाणी झाला. त्याच्यातनं आपण काय शिकलो? त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हा या देशाच्या सरकारने किंवा या देशाच्या लष्कराने अतिशय चोख पद्धतीने केला आणि तो मे महिन्यात केला. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यानंतरची सार्वजनिक अवस्था, मानसिक अवस्था ही फार महत्वपूर्ण आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आपल्याला सगळ्यांना चीड आली होती की हे काय चाललंय. आपल्या देशावर मधल्या पर्यटकांना ज्यांचा काहीही कुठल्याही अर्थाने धर्मांध शक्तींशी वैर नाही, परंतु असं असताना देखील वैराची भावना ही धर्मांध शक्तींचा स्थायी भाव आहे, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे धर्म विचारून, नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूरचा विचार लष्कराच्या तिन्ही दलांनी केला. त्याला सरकारने योग्य ते बळ दिलं, पूर्णतः स्वातंत्र्य दिलं आणि ऑपरेशन सिंदूर आपण साऱ्यांनी अनुभवलं. आपल्या तिन्ही सैन्य दलांनी ज्या पद्धतीची भूमिका केली, 9 पाकिस्तानमधले अतिरेकी हल्ले हे एकाच दिवसामध्ये किंबहुना 24 तासामध्ये करण्यात आले आणि आपल्या असं लक्षात येईल की प्रत्यक्षामध्ये त्या 9 ठिकाणी हजारोच्या संख्येने, आकडा कधीच जाहीर होत नसतो, परंतु प्रमुख अतिरेक्यांचा मृत्यू किंबहुना त्यांना कंठस्नान हे आपल्या लष्कराने घातलं. ऑपरेशन सिंदूर विषयी आपण राजकारण करू लागलो, याच्या इतकी शोचनीय बाब कुठलीही नाही. या निमित्ताने हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे की धर्मांध शक्ती, देशाची सुरक्षा, त्याविषयी लष्कराने केलेली कारवाई आणि याविषयी आपण करत असलेलं राजकारण हे आपली मानसिक अवस्था दाखवतं. यांनी देखील आपल्याला व्यक्तिगत आयुष्यामध्ये याचा विचार करावा लागेल, सार्वजनिक आयुष्यात त्याचा विचार करावा लागेल. राष्ट्रीय सुरक्षेशी कुठल्याही प्रकारची खिलवाड, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज हे भविष्य काळामध्ये करून आपल्याला चालणार नाही, कारण त्यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्याला आपण धोका पत्करणार आहोत, हे मला या निमित्ताने मुद्दाम आपल्याला सांगायचं. वर्षभराचा एकंदरीत आढावा घेता दिल्लीत झालेला नुकताच बॉम्बस्फोट हा नोव्हेंबर महिन्यात झाला, तोही आपण साऱ्यांनी अनुभवला आणि निष्पाप माणसं मारली गेली. आणि निष्पाप माणसं मारली जाताना स्वाभाविकच अतिरेक्यांनी कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध ठेवलेला नाही. त्यांना एकच करायचंय की कुठल्याही परिस्थितीत या देशाची असलेली विकासाची प्रचंड मोठी प्रगती आणि त्याचा असलेला वेग हा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रानटीपणाची आणि रानटी समाजाची निर्मिती हाच अतिरेक्यांचा प्रमुख अजेंडा आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बांगलादेशमध्ये आपल्या शेजारी राष्ट्रात काय चाललंय, पाकिस्तानमध्ये काय चाललेलं आहे, या दोन्ही देशांचा जर आढावा आपण घेतला तर आपल्या असं लक्षात येईल ही क्रांतीच्या कल्पना भंपकपणाने, भोंगळपणाने मांडल्यानंतर बांगलादेशमध्ये स्थिरता येऊ शकत नाही. कारण व्यवस्था ही आवश्यक आहे प्रगतिशील समाजासाठी, सुसंस्कृत समाजासाठी. आणि प्रगती जर घडवायची असेल तर आपल्याला व्यवस्था ही मान्य करावी लागेल, परंतु बांगलादेशमध्ये ती स्वीकारायला कोणी तयार नाही. पण अतिरेक्यांचं साम्राज्य आणि अतिरेक्यांच्या साम्राज्यामुळे अशा प्रकारची भविष्याची वाटचाल ही घडूच शकत नाही. पाकिस्तानची परिस्थिती काय, याहून वेगळी नाही.
एकेकाळचा पंतप्रधान, एकेकाळचा राष्ट्राध्यक्ष आज जेलमध्ये खितपत पडलाय. त्या ठिकाणचा असलेला जनरल हा सर्वे सर्वा म्हणून वावरतोय. सामान्य नागरिकांना खायला अन्न नाही, कुठल्याही प्रकारचा पाणी पुरवठा नाही, कुठली प्रगती नाही. आणि अशा प्रकारची भिकमंगी अवस्था असताना देखील पाकिस्तान आणि बांगलादेश हे सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत. ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची घटना आहे, गंभीर घटना आहे. त्या घटनेचा आपल्याला विचार करावा लागेल. जानेवारी 25 ते डिसेंबर 25 या कालखंडामध्ये असलेला हा सगळा घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर मी मुद्दाम मांडणार आहे. त्याचं कारण असं की विकासाचे विविध विषय मी मांडू शकतो, ते मी जरूर मांडीनही, तो एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. परंतु या संपूर्ण वर्षामध्ये राष्ट्रीय सुरक्षेचं असलेलं महत्व हे आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. याचा आढावा आपण जरूर घ्या. एवढ्यासाठीच की पुढच्या एपिसोडमध्ये मी आपल्या समोर एक वेगळा विषय मांडणार आहे की भविष्यकाळाचा संकल्प काय. कारण हा आढावा तर आपण घेतला, पण या आढाव्यानंतर आपण नेमकं काय करणार आहोत आणि आपले व्यक्तिगत आयुष्य, आपल्या तरुण पिढीला आपण काय सांगणार आहोत, काय समजावणार आहोत आणि काय देणार आहोत, याचा संकल्प करण्याच्या दृष्टिकोनातनं जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतचा आढावा देखील आपण डिसेंबरमध्ये घ्यावा, असं मी आपल्याला जरूर सुचवीन. मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना जरूर एका गोष्टीचं भान आणून देऊ इच्छितो. आपण भानावर या. स्वतःच्या व्यक्तिगत प्रगतीसाठी सार्वजनिक आयुष्य शांततामय असलंच पाहिजे आणि त्यासाठी मोदी आणि मोदी सरकार याची गरज आहे. हाच असलेला धडा आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला. संपूर्ण वर्षभरामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा परत एकदा आढावा घ्यावा, आपल्या व्यक्तिगत मनाशी याचा विचार करावा आणि भविष्यकालाची आपली वाटचाल ही त्या दिशेने करावी. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.